श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्तांनो, कधी कधी आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा सगळं असूनही मन रिकामं वाटतं, चेहऱ्यावर हसू असतं, पण आतमध्ये वेदना असते. तेव्हा मन एकच प्रश्न विचारतं, देवा, माझ्याच आयुष्यात इतकं दुःख का? एखाद्याला सुख, एखाद्याला पैसा, एखाद्याला प्रेम आणि एखाद्याला फक्त संघर्षच संघर्ष. पण खरंच दुःख म्हणजे शिक्षा आहे का? नाही. भारतीय अध्यात्म सांगतं, दुःख म्हणजे शेवट नाही, दुःख म्हणजे आत्म्याला जागं करणारी सुरुवात आहे. भागवत गीतामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सुख आणि दुःख हे ऋतूसारखं येतात आणि जातात. आज दुःख आहे, उद्या आनंद येईल आणि आजचा आनंदही कायम राहणार नाही. कारण बदल हाच जीवनाचा नियम आहे. पण माणूस दुःखी कधी होतो? जेव्हा अपेक्षा तुटतात, जेव्हा आपली माणसं बदलतात, जेव्हा आपण ज्याच्यावर जीव लावतो तेच आपल्याला सोडून जातात, तेव्हा मन तुटतं. मित्रांनो, महाभारतात एक अशी कथा आहे जी दुःखाचा खरा अर्थ शिकवते. कुंती यांनी श्रीकृष्णाकडे एक विचित्र वर मागितला. त्या म्हणाल्या, हे कृष्णा, मला आयुष्यात दुःख देत राहा. कल्पना करा, जग सुख मागतं आणि काही दुःख मागते. श्रीकृष्णाने विचारलं, कुंती, तू असं का मागतेस? तेव्हा कुंती म्हणाल्या, जेव्हा जेव्हा दुःख आलं तेव्हा तेव्हा तू माझ्या जवळ होतास. सुखात माणूस देवाला विसरतो. किती मोठं सत्य आहे हे. दुःख माणसाला तोडत नाही, दुःख माणसाला देवाजवळ आणतं. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा माणूस पहिल्यांदा देवाचा हात पकडतो आणि कदाचित म्हणूनच देव प्रत्येकाच्या आयुष्यात थोडं दुःख ठेवतो. कारण सुखात अहंकार वाढतो, पण दुःखात माणूस नम्र होतो. रामायणामध्येही हेच दिसतं. राम हे स्वतः देव होते, तरी त्यांना वनवास मिळाला. पत्नीचा विरह सहन करावा लागला, युद्ध करावं लागलं. मग आपल्या आयुष्यात दुःख येणं चुकीचं कसं असेल? फरक फक्त एवढाच, रामाने परिस्थितीवर राग केला नाही, ते परिस्थितीपेक्षा मोठे बनले. आज आपण छोट्या संकटातही तुटून जातो, कारण आपण दुःखाला अंत समजतो. पण प्रत्येक अंधारानंतर सकाळ येतेच. आणि म्हणूनच स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा फक्त शब्द नव्हता, तो लाखो भक्तांचा आधार होता. अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी होता. घरात गरिबी, शेतीत नुकसान, कर्ज, आजार. तो रडत स्वामींकडे गेला आणि म्हणाला, स्वामी, माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? स्वामींनी त्याला एक कडू औषध दिलं. शेतकरी म्हणाला, हे खूप कडू आहे. स्वामी हसले आणि म्हणाले, कडू औषध शरीर वाचवतं आणि दुःख आत्मा जागवतं. त्या एका वाक्याने त्याचं आयुष्य बदललं. मित्रांनो, आज कदाचित तुमच्याही आयुष्यात काहीतरी दुःख असेल. कोणी सोडून गेलं असेल, विश्वास तुटला असेल, पैशाची अडचण असेल किंवा मनात एकटेपणा असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देव शांत असला तरी तो दूर नसतो. कधी कधी आपल्याला मजबूत बनवण्यासाठीच आयुष्य कठीण होतं. कारण सोनं जळल्याशिवाय चमकत नाही आणि माणूस दुःख अनुभवल्याशिवाय परिपक्व होत नाही. म्हणून दुःख आलं तर स्वतःला संपलं असं समजू नका. कदाचित देव तुम्हाला आतून घडवत असेल. आणि शेवटी फक्त एवढंच, जीवनात सुख आणि दुःख दोन्ही येतील, पण जो प्रत्येक परिस्थितीत देवावर विश्वास ठेवतो तो कधीच हरत नाही. महाभारतामध्ये एक प्रसंग आहे जो आपल्याला शिकवतो की दुःख, संकट आणि मृत्यू यांच्या समोरही ज्याचं मन शांत राहतं तोच खरा ज्ञानी असतो. वनवासाच्या काळात पांडव जंगलात भटकत होते. एक दिवस खूप तहान लागली. युधिष्ठिर यांनी आपल्या भावांना पाणी शोधायला पाठवलं. सर्वात आधी नकुल गेला. त्याला एक सुंदर तलाव दिसला. तो पाणी पिणार इतक्यात आकाशातून आवाज झाला, हे पाणी पिण्याआधी माझ्या प्रश्नांची उत्तरे दे, नाहीतर मृत्यू येईल. नकुलने दुर्लक्ष केलं आणि पाणी पिताच तो खाली कोसळला. एका मागोमाग सहदेव, अर्जुन आणि भीम सगळ्यांनी तोच इशारा ऐकला आणि अभिमानामुळे दुर्लक्ष केलं आणि सगळे बेशुद्ध पडले. शेवटी युधिष्ठिर आले. त्यांनी आपल्या भावांना जमिनीवर पडलेलं पाहिलं. कल्पना करा तो क्षण, समोर स्वतःचे भाऊ मृत्यूसारखे पडलेले, मनात वेदना, भीती आणि एकटेपणा. पण तरीही युधिष्ठिर शांत राहिले. तेव्हा पुन्हा तो आवाज आला,
मी यक्ष आहे, माझ्या प्रश्नाची उत्तरं दिल्याशिवाय हे पाणी पिऊ नकोस. युधिष्ठिर म्हणाले, विचार. मग यक्षाने अनेक प्रश्न विचारले, पण एक प्रश्न खूप खोल होता. या जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय? युधिष्ठिर शांतपणे म्हणाले, दररोज लोकांना मरताना पाहूनही प्रत्येक माणूस स्वतःला अमर समजतो, हे सर्वात मोठं आश्चर्य आहे. क्षणभर संपूर्ण जंगल शांत झालं. यक्ष प्रसन्न झाला आणि म्हणाला, तुझं ज्ञान, स्वयं आणि शांत मन पाहून मी तुझ्या भावांना पुन्हा जीवनदान देतो. आणि सर्व पांडव जिवंत झाले. मित्रांनो, दुःख आल्यावर बहुतेक लोक घाबरतात, राग करतात, देवाला दोष देतात. पण युधिष्ठिराने संकटातही स्वयं सोडला नाही, कारण त्यांना माहीत होतं घाबरून प्रश्न सुटत नाहीत, शांत मनानेच मार्ग सापडतो. आज आपण आयुष्यातही छोटे छोटे यक्ष प्रश्न येतात. अपयश, विश्वासघात, पैशाची अडचण, नात्यांमधील दुःख आणि प्रत्येक वेळी आयुष्य विचारतं, तू तुटणार की शांत राहून शिकणार? महाभारत सांगतं, दुःख टाळता येत नाही, पण दुःखात स्वतःला हरून न देणं हीच खरी ताकद आहे. आणि म्हणूनच जेव्हा आयुष्य कठीण वाटेल तेव्हा ही कथा आठवा. युधिष्ठिरासारखं शांत राहा, कारण वादळ कायम राहत नाही, पण वादळानंतर मजबूत झालेला माणूस कायम राहतो. चला तर मग मंत्राला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख विनाशाय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय
दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय
दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय
दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय
दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय
दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय दुःखविनाशाय नमः।